मराठा आरक्षणाबाबत ओबीसींनी मन मोठं करत मराठा समाजाला सामावून घ्यावं अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी दिली आहे। तसंच सरकार शेतकरी विरोधी आहे का असा सवाल देखील त्यांनी विचारलाय। केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदी अजूनही उठवली नसल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आक्रोश असल्याचे ते यावेळी म्हणाले। यासह अन्य विषयांवरती त्यांच्यासोबत एक्सक्लुसिव्ह बातचीत केली आमचे प्रतिनिधी रामराजे शिंदे यांनी। आपल्यासोबत आहेत खासदार अमोल कोल्हेजी। अमोलजी, मला एक सांग की आता एक ताजं प्रकरण मला घ्यायचं आहे। शेतकऱ्यांच्या संदर्भाचं विधेयक आलं की ज्याच्यावरून गदारोळ चालू आहे आणि देशभर आंदोलनसुद्धा चालू आहेत। या विधेयकामध्ये असं काय आहे वेगळं की जेणेकरून लक्ष केलं जातं? नक्कीच या विधेयकाचा जर आपण अभ्यास केला तर बऱ्यापैकी हा दृष्टिकोन दिसतो की जे कृषी क्षेत्र आहे ते कॉर्पोरेटच्या ताब्यात देण्याचं तर डाव नाही ना, अशी शंका आल्याशिवाय राहत नाही। कारण आत्तापर्यंत कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून जो एक अश्युरन्स शेतकऱ्याला त्याच्या शेतमालाच्या किमतीविषयी मिळत होता, त्याच्या शेतमालाच्या जो रिटर्न आहे त्याविषयी मिळत होता, उद्या बांधावरचा जर सौदा झाला, आजही बांधावरचे सौदा होतात, पण बांधावरचा सौदा जर झाला तर त्याच्यामध्ये व्यापारी पळून गेला तर आपण काय करणार आहोत? त्याचबरोबर कृषी उत्पन्न बाजार समित्यांवर एक नियंत्रण करण्याच्या बाबतीत तशी पर्यायी सक्षम व्यवस्था आपण निर्माण केली का? मार्केटमध्ये कॉम्पिटिशन असावी यामध्ये दुमत नाही, सुधारणांना अजिबात विरोध नाही, पण हे होत असताना कृषी उत्पन्न बाजार समितीला आज आपण सक्षम पर्यायी व्यवस्था दिली आहे का? पिकवणाराच टिकला नाही तर आपण खाणार काय आहोत? आपण खाणाऱ्यांचा विचार करतो आहोत आत्ता, पण जर पिकवणाराच टिकला नाही तर खाणाऱ्यांना काय खायला मिळणार आहे? त्यामुळे नक्कीच शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय घेतला जावा। आणि विशेषतः अशी बिलं येत असताना कालही सन्माननीय खासदार प्रफुल्लजी पटेल यांनी संसदेत राज्यसभेमध्ये जी मागणी केली ती मागणी याच अर्थाची होती की आदरणीय शरद पवार साहेब हे 10 वर्ष देशाचे कृषी मंत्री राहिलेले आहेत। आदरणीय पवार साहेबांच्या काळात शेतकरी हिताचे अनेक निर्णय घेतले गेलेले आहेत। पवारसाहेब असतील, बादलसाहेब असतील, अशा शेतकरी नेत्यांशी चर्चा करून मग जर या बिलांच्या बाबत विचार झाला असता तर जास्त संयुक्तिक ठरलं असतं। आपली भूमिका काय असणार आहे विधेयकाच्या संदर्भामध्ये पण कांद्याच्या संदर्भामध्ये पण? कारण संघटना आता रस्त्यावर उतरत आहे। नक्कीच कांद्याची निर्यात बंदी ही हटलीच पाहिजे, ही माझी ठाम भूमिका आहे। या संदर्भातला पत्रव्यवहार सुद्धा मी माननीय मंत्री महोदयांना केलेला आहे आणि त्या संदर्भातली मागणी सुद्धा मी लोकसभेत करणार आहे। अच्छा, दुसरा एक वेगळा मुद्दा मला घ्यायचा आहे की आपण काल महत्त्वाचा मुद्दा उचलला आहे कोविडचा, आणि त्यामध्ये मराठीतली म्हण पण तुम्ही सांगितले, आई जेव देना आणि बाप भीक मागू देना। तर ही का आणि कशामुळे ही परिस्थिती झाली आहे? खरं तर ज्या पद्धतीनं हे केंद्र सरकारनं 1 सप्टेंबरपासून महाराष्ट्र सरकारला PPE किट्स असतील, टेस्टिंग किट्स असतील, N95 मास्क असतील, अदर कन्झ्युमेबल्स असतील, ही मदत 1 सप्टेंबरपासून पूर्णपणे थांबवलेली आहे। जेव्हा आपण वस्तुस्थिती जर बघितली तर आज देशातल्या एकूण केसेसपैकी 22% केसेस महाराष्ट्रात आहेत। देशातल्या एकूण मृत्यूंपैकी 37% मृत्यू हे महाराष्ट्रात झालेले आहेत। आपण जर एपिडेमिओलॉजिकल त्याचा जिओग्राफिकल स्प्रेड जर बघितला तर आधी मोठ्या शहरांमध्ये होता, त्यानंतर तो छोट्या शहरांमध्ये पसरला, त्यानंतर तो ग्रामीण भागात पसरला। या पद्धतीनं एका राज्यातून दुसऱ्या राज्यात आज महाराष्ट्र जात्यात आहे, बाकी राज्य सुपात आहेत। उद्या ही परिस्थिती बाकी राज्यांवर सुद्धा ओढवेल। माझं खूप स्पष्ट म्हणणं हे आहे की अशा परिस्थितीमध्ये जेव्हा महाराष्ट्रामध्ये आपल्याला कोविडचा पीक सर्ज दिसतो आहे, पीकच्या जवळ जाताना आपण दिसतो आहे, आणि WHO ने एक निष्कर्ष असा दिलेला आहे की कदाचित नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये ही परिस्थिती आणखी बिघडण्याची शक्यता आहे, असं WHO ने हे दिलेलं आहे। असं असताना केंद्र सरकारनं महाराष्ट्र सरकारची ही मदत थांबवणं अत्यंत दुर्दैवी आहे। उलट केंद्र सरकारनं पुढं होऊन आणखी मदत महाराष्ट्र सरकारला करायला हवी। दुसरा एक विषय आता सध्या गाजतोय तो म्हणजेच की मराठा आरक्षण संदर्भामधला। मराठा आरक्षण संदर्भामध्ये महाराष्ट्र सरकार आपली बाजू मांडण्यामध्ये कुठेतरी कमी पडलं आहे का? कारण ज्या पद्धतीनं आता समाजामध्ये नाराजी आहे, आरक्षण हिसकावून घेतलेलं आहे आपल्याकडून कोणीतरी, अशी मानसिकता निर्माण झाली आहे। नाही, मराठा आरक्षण हे मिळालंच पाहिजे, ही महाराष्ट्र सरकारची ही भूमिका आहे। आणि मला वाटतं सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी स्वतः जाहीरपणे दूरचित्रवाणी माध्यमांच्या समोर हे सांगितल्यानंतर याविषयी कुणाच्या मनात शंका असण्याचं कारण नाही। आणि त्यामुळे सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी जसं सांगितलेलं आहे तसंच महाविकास आघाडीचं सरकार हे मराठा आरक्षण देण्यासाठी कटिबद्ध आहे। जो वंचित आहे, ज्याला ज्याला आवश्यकता आहे, त्याला ती विकासाची संधी मिळालीच पाहिजे, आणि त्यामुळे मराठा आरक्षण हे मिळालंच पाहिजे या मताचा मी सुद्धा आहे। अनेक जण महाविकास आघाडीमधले म्हणतात की केंद्राने यामध्ये लक्ष घालावं, पंतप्रधानांनी लक्ष घालावं, 370 काढलं होतं, राम मंदिराचा संपूर्ण निकाल निघाला होता, मग केंद्राने इंटरफेअर करावं, तर विरोधक म्हणतायत की केंद्राचा काही संबंध नाही आहे।
नाही, असं होत नाही की केंद्राचा नक्कीच यामध्ये संबंध आहे. केंद्र यामध्ये नक्कीच हस्तक्षेप करू शकतं आणि या पद्धतीची मागणी ही जवळपास सगळ्याच पक्षांचे खासदार आपल्याला लोकसभेत करताना दिसतात. आदरणीय आमच्या फ्लोअर लीडर खासदार सुप्रियाताई सुळे यांनी कालच ही मागणी केलेली आहे. शिवाय श्रीनिवास पाटील साहेब असतील, मी असेल, आम्ही या संदर्भातलं पत्रसुद्धा दिलेलं आहे. कोणत्याही मार्गानं का होईना पण मराठा आरक्षण मिळालंच पाहिजे, ही भूमिका आहे. अमोलजी, सामाजिक मागासले पण कसं सिद्ध करणार असं सुप्रीम कोर्ट सारखं विचारते, कारण त्यासाठी जो क्रायटेरिया आहे तो क्रायटेरिया सरकारने मांडला नाही समोर सुनावणीमध्ये असं म्हटलं जातं आहे. कसं आहे, आपण माझ्या 3 प्रोफेशन्सचा उल्लेख केला आणि त्यामध्ये लोकप्रतिनिधी, ॲक्टर आणि डॉक्टर एवढाच आहे. चौथं प्रोफेशन वकिलीचं अजून झालेलं नाही आहे. त्यामुळे कोर्टात नेमकी काय आणि कशी बाजू मांडायची हे माझ्यापेक्षा आपण ही बाजू मांडणाऱ्या वकिलांना विचारलं तर जास्त बरोबर. तुमच्या उत्तरामध्येच आलं की तुम्ही आता वकील पण झालेला आहात. नाही, पण ही मागणी, समाजाची मागणी, ही रास्त मागणी आहे आणि मराठा आरक्षण मिळालं पाहिजे, ही भूमिका महाराष्ट्रातल्या प्रत्येक लोकप्रतिनिधीची आहे. त्यामुळे ते मिळावं. आणखीन एक संभ्रम आहे, ओबीसीमधून हे द्यावं आरक्षण का ओबीसीच्या व्यतिरिक्त द्यावं, कारण ओबीसी आरक्षणाला धक्का लागू नये असं पण म्हणणं आहे. तर काही संघटना म्हणतायत की ओबीसीमधून आरक्षण द्यावं. नाही, यामध्ये जे काही योग्य असेल, जर यामध्ये ओबीसी आरक्षणाला धक्का नाही लागला तर ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. कारण जर आपण 2011ची जनगणना कन्सिडर केली तर साधारणतः 52% ओबीसी समाज असताना आरक्षण केवळ 27% आहे. म्हणजे लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण आत्ताच ओबीसींना नाही आहे. असं असताना यामध्ये नक्कीच ओबीसी आरक्षणाला धक्का न लागता हे आरक्षण देण्यात यावं. पण जर तशी वेळच आली तर ओबीसी समाजसुद्धा कदाचित आपलं काळीज मोठं करू शकतो आणि जे समाजातले, मराठा समाजातले वंचित आहेत त्यांना नक्कीच आरक्षण दिलं जाऊ शकतं. कारण यामध्ये पुन्हा अनेक टेक्निकल गोष्टी आहेत की कुणबी समाजाला आरक्षण आहे, पण कुणबी आणि मराठा या 2 वेगळ्या जाती नाही, ती एकच जात आहे, हे सिद्ध करणं हे एक फार मोठं आव्हान आहे. आणि या सगळ्या टेक्निकल गोष्टी आहेत. त्यामुळे मला वाटतं की मी पुन्हा एकच सांगतो, कोणत्याही प्रकारे मराठा आरक्षण हे मिळालंच पाहिजे आणि त्यामध्ये इतर आरक्षणाला जर धक्का नाही लागला तर सामाजिक सौहार्दसुद्धा तेवढंच मेंटेन होईल. बरोबर आहे. आंदोलन भडकण्याची शक्यता आहे. अशा वेळी काय आव्हान कराल तुम्ही? नाही, अशावेळी सातत्याने एक फार महत्त्वाचं आव्हान माझं सगळ्याच समाजातल्या तरुणांना, एक महत्त्वाची गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. आपल्याला आरक्षण मिळालं पाहिजे, ही नक्कीच आपली भूमिका आहे. पण सध्याची एकूण जर केंद्राची पॉलिसी बघितली तर अनेक गोष्टी खाजगीकरणाकडे चाललेल्या आहेत आणि हे खाजगीकरणाकडे जात असताना आरक्षण महत्त्वाचं आहे, तितकीच आपण गुणवत्तेसाठी सातत्यानं प्रयत्न करणंसुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे आणि तो प्रयत्न सगळ्या समाजातली तरुण पिढी करत राहील असा मला विश्वास आहे. आता तुमच्यातल्या अभिनेत्याकडे मला यायचं आहे. गेल्या काही दिवसापासून संसदेमधला वाद असेल, जया बच्चन असेल किंवा इतर अभिनेत्रींनी केलेला आरोप असेल, रवी किशन यांनी केलेला आरोप असेल आणि दुसरे कंगना, कसं पाहता या संपूर्ण प्रकरणाकडे? नाही, या प्रकरणाच्या अगदी आपल्याला मुळाशी जायला लागेल. कुठल्या तरी अभिनेत्रीने आरोप केले म्हणून तिला महत्त्व द्यावं, मला वाटतं इतकी ती महत्त्वाची बाब आत्ता नाही. कारण देशासमोर अनेक महत्त्वाचे प्रश्न आहेत. पण हे होत असताना जेव्हा या एकूण फ्रॅटर्निटीविषयी, या एकूण चित्रपटसृष्टीविषयी अनेक संशय निर्माण केले जातात, तेव्हा आपण आपल्याला एक प्रश्न विचारला पाहिजे की जवळपास 5 लाखाहून अधिक लोकांना रोजगार देणाऱ्या या इंडस्ट्रीला अजूनही इंडस्ट्रीचा दर्जा नाही. हे एक फार महत्त्वाची गोष्ट आहे. म्हणजे त्यातून जे ड्रग नेक्ससचा जो मुद्दा समोर आलेला आहे तो नक्कीच धक्कादायक आहे आणि त्याबाबत जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कारवाई आणि कडक कारवाई ही झालीच पाहिजे, या मताचा मी सुद्धा आहे. पण या सगळ्या गोष्टींपर्यंत आपण का जातो? तर या एकूण चित्रपटसृष्टीमध्ये असणारी अस्थिरता, आज कामाची अस्थिरता, आज तुम्ही जरी प्रायव्हेट सेक्टरमध्ये असाल, कॉर्पोरेट सेक्टरमध्ये असाल, तरीसुद्धा तुम्हाला एक शाश्वती आहे की दर महिन्याच्या शेवटी तुमच्या घरात किती रुपये येणार, किती पैसा येणार याची तुम्हाला शाश्वती आहे. ही शाश्वती इतक्या वर्षांनंतरही आज बॉलिवूडमधल्या, आज मराठी चित्रपटसृष्टीतल्या कोणत्याही कलाकाराला, कोणत्याही टेक्निशियनला विचारलं तर त्याच्याकडे ही शाश्वती नाही. त्यामुळे याला इंडस्ट्रीचा दर्जा नाही. असंघटित कामगारांसारखे सगळेजण काम करतात. ज्या काही संघटना आहेत, सिंटासारखी संघटना असेल किंवा प्रोड्युसर फेडरेशनची असेल, वेस्टर्न सिने एम्प्लॉईची असेल, या संघटना हक्कांसाठी प्रयत्न करतात. पण याला कोणताही इंडस्ट्रीचा दर्जा नसल्यामुळे त्याला तसं संरक्षण मिळत नाही आणि त्यामुळे मूळ गोष्ट इथे येते की या क्षेत्रात असणारी एक प्रचंड अस्थिरता. दुसरी महत्त्वाची गोष्ट येते की यामध्ये ज्या काही गोष्टी असतात, तुम्ही जेव्हा प्रसिद्धीच्या शिखरावर असता तेव्हा ती प्रसिद्धी तुम्हाला हवीशी वाटते आणि तुम्ही त्या गर्ततेत जेव्हा जाता तेव्हा विचारणारं कोणी नसतं. त्यामुळे ही जी एक प्रचंड मोठी इन्सिक्युरिटी जी कायम मनात असते, ही सुद्धा याला कारणीभूत असू शकते असं मला वाटतं. ड्रगचा विळखा केवळ बॉलिवूडमध्येच आहे का मराठी इंडस्ट्रीत पण आहे?
ते मला मराठी इंडस्ट्रीमध्ये ड्रग्सचा विळखा आहे असं मला वाटत नाही, कारण फार कमी प्रमाणात एकतर एकूण सांपत्तिक स्थिती जर आपण बघितली, आपण जेव्हा टेरिटरी म्हणतो, आपण जेव्हा मार्केट बायर म्हणतो, आपण याला मार्केट म्हणून विचार करू. म्हणजे काही प्रवक्त्यांनी जी अत्यंत खालच्या भाषेत टिप्पणी केली होती ती नक्कीच निषेधार्ह आहे. पण एकूण मार्केटचा शेअर जर बघितला तर 11.5 कोटींपैकी असणारं एक मार्केट आणि दुसरं 130 कोटींचं मार्केट, यामध्ये नक्कीच फरक आहे. आणि त्यामुळे त्याच्या मिळणाऱ्या रिन्युमरेशनविषयी, त्याच्या मिळणाऱ्या प्रसिद्धीविषयी, त्याच्यामधल्या इन्सिक्युरिटीविषयी सुद्धा तेवढ्याच प्रमाणात ही तफावत होत असते. त्यामुळे मराठी चित्रपटसृष्टीमध्ये हा ड्रग्सचा विळखा फार मोठ्या प्रमाणावर नक्कीच पाहायला मिळत नाही. अशी कुठली प्रकरणं तरी समोर आलेली नाहीत. पण कोणतीही चित्रपटसृष्टी असू, ड्रग्सच्या आहारी जाणं हे खरं तर अत्यंत दुर्दैवी आहे. कारण तुमच्याकडे रोल मॉडेल्स म्हणून समाजातले अनेक तरुण बघत असतात आणि त्यावेळी तुम्हाला सुद्धा ती एक नैतिक आणि सामाजिक जबाबदारी घेऊन पुढे चालायचं असतं. हेच महत्त्वाचं आहे की जे प्रादेशिक भाषा असतील किंवा तिथले इंडस्ट्री असेल ते हे विचार करतात नैतिकतेचा. पण मला आणखीन एक विचारायचं आहे की ज्यावेळेस बॉलिवूडमध्ये एंट्री केली जाते, मग ते प्रादेशिक अभिनेता असेल, मी थेट तुम्हालाच विचारतो आहे, हिंदी चित्रपटामध्ये, हिंदी सिरियलमध्ये एंट्री करताना सुद्धा अशा प्रकारच्या ऑफर केल्या जातात का? ड्रग्स असेल किंवा काय वेगवेगळ्या प्रकारच्या असतील? नाही, अशा होतही असतील, पण यामध्ये शेवटी सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या त्याच असतात. रस्त्यावरून चालताना तुम्हाला रस्त्याच्या मधून चालायचं की फुटपाथवरून चालायचं, तुमचं तुम्ही ठरवायचं असतं. त्यामुळे एखाद्या क्षेत्रामध्ये एखादी गोष्ट वाईट आहे म्हणून मी त्याच्या आहारीच गेलं पाहिजे असं तुमच्यावर कधीच बंधन नसतं. त्यामुळे हा सर्वस्वी तुमचा चॉईस असतो आणि त्यामध्ये मला वाटतं तुमचे संस्कार, त्यामध्ये तुमचं शिक्षण, त्यामध्ये तुमची सारासार विचार करण्याची शक्ती, या अनेक गोष्टी महत्त्वाच्या असतात. एक फार महत्त्वाची गोष्ट कोणत्याही क्षेत्रात, मी फक्त चित्रपट क्षेत्राविषयी बोलत नाही, पण आपण प्रत्येकजण धावतो एका रॅट रेसमध्ये. हे धावताना कुठवर धावायचं हे आपल्याला स्वतःला कळलं पाहिजे. त्यामुळे जर कुठवर धावायचं हे जर मला माहीत असेल आणि माझ्या महत्त्वाकांक्षांना जर मी लगाम ठेवू शकलो, मी मुरड घालणं नाही म्हणत, मी लगाम लावणं म्हणतो. हा घोडा असतो. घोडा जेव्हा बेफाम धावतो तेव्हा तुम्ही कधी घोड्याच्या पायाखाली याल तुम्हाला माहीत नसतं, जर लगाम तुमच्या हाती नसेल. आणि जर लगाम तुमच्या हाती असेल तर लगाम कधी लूज सोडायचा आणि लगाम कधी खेचायचा हे तुम्हाला कळतं. मला वाटतं महत्त्वाकांक्षा ही त्या घोड्यासारखी असते आणि त्यानुसार आपण त्याचा विचार केला पाहिजे. सर्वच प्रश्नावर, मग ते शेतकऱ्यांचे मुद्दे असतील, मराठा आरक्षणासाठी आंदोलन असेल किंवा कोविडचा मुद्दा असेल किंवा ड्रग्सचे मुद्दे असेल, व्यक्त झालेले आहेत. परंतु सर्वात महत्त्वाचं त्यांनी जे सांगितलेलं आहे ते प्रत्येक माणसाची एक मर्यादा असते, कुठवर पाळायचं आहे. आपला लगाम जो आहे तो कुठवर ढिला सोडायचा आहे आणि जर मर्यादेच्या पलीकडे गेला तर त्याचे परिणामसुद्धा तसे दिसून येत आहेत. कॅमेरामॅन राजेश सह रामराज शिंदे, झी मीडिया, दिल्ली.